नमस्कार. मी त्र्यंबक गिप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून आपण PYQ सिरीज सुरू केलेला आहे. नक्कीच याचा आपल्याला फायदा होतो, याचा आम्हाला आनंद आहे. फक्त लक्षात ठेवा, पुढील नोटिफिकेशनसाठी आणि माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल, ॲप आणि नवीन असेल तर बेल आयकॉन दाबा. बघा, आता या PYQचा आपल्याला जी स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला पुस्तकात कोणीही उत्तर मिळून जातील, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा सराउंडिंग माहिती याचा नक्कीच फायदा होईल. मी तुम्हाला एक नक्की शब्द सांगतो, ते शब्द लक्षात ठेवा. क्वेश्चन एक जरी घेत असलं मी तर डिस्कशनला, उदाहरणामध्ये हा क्वेश्चन सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, याची जे सराउंडिंग माहिती आहे किंवा ज्याचं जे रेफरन्स आहे त्याचा नक्की आपल्याला येणाऱ्या एक्झामला फायदा होईल. चला, हे गीत कोण लिहिलं किंवा या गाण्याचे लेखक कोण? रामप्रसाद बिस्मिल, अरविंद घोष, मोहम्मद इक्बाल, लाला लजपत राय. मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं फेमस आहे, हे गीत फेमस आहे. याचं उत्तर आहे मोहम्मद इक्बाल. काय उत्तर आहे? मोहम्मद इक्बाल हे याचं उत्तर आहे. रामप्रसाद बिस्मिल, आपल्याला आठवलं की एक शब्द आठवतो, हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी. हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी जे 1924 ला स्थापन झाली होती आणि यांनी एक कार्य केलं होतं ज्याला काकोरी डकेत म्हणतो किंवा काकोरी ट्रेन लूट म्हणतो, काकोरी डकेत. ठीक आहे, याच्या संबंधी रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांना फाशी झाली होती. ठीक आहे. अरविंद घोष म्हटलं की झाल मतवादी विचारसरणीचं व्यक्तिमत्व. ठीक आहे. वंदे मातरम वृत्तपत्र. ठीक आहे. याच्यानंतर मोहम्मद इक्बाल हे उत्तर आहे. लाला लजपत राय म्हटलं की जहाल नेते आणि आपल्याला ज्यावेळेस सायमन गो बॅकचं आंदोलन आणि भगतसिंगांनी ज्यावेळेस सायमन आंदोलनाच्या वेळी लाठीचार्ज, त्यांचं निधन आणि भगतसिंगांनी यांच्या काय हत्येचा बदला घेतला होता. ठीक आहे. आपल्याला स्पेसिफिकली या सगळ्या माहितीमुळे काय होतं, प्रश्न होता सारे जहां से अच्छा, उत्तर होतं मोहम्मद इक्बाल. इथपर्यंत प्रश्न संपला. परंतु ही जी बेसिक माहिती आहे हेच विश्लेषणचा आपल्याला फायदा आहे. चला, पुढचा प्रश्न. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात ओटोमन साम्राज्याचे संरक्षण देण्यासाठी मोहम्मद अली आणि शौकत अली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुस्लिम कोणती चळवळ सुरू झाली? त्या चळवळीचं नाव. पहिला महायुद्धाचा कालखंड 1914 ते 1918. लक्षात ठेवा, 19 ला तह झाले होते. या कालखंडामध्ये पहिल्या महायुद्धाच्या नंतर म्हणजे 18 नंतर भारतीय मुसलमानांनी बघा ओटोमन साम्राज्याचं संरक्षणसाठी, ओटोमन साम्राज्य म्हणलं की तुर्कस्तान, आजचं तुर्क, 1553 दरम्यान स्थापन झालेलं, 1453 दरम्यान स्थापन झालेलं ओटोमन साम्राज्य. या ओटोमन साम्राज्याचं जेव्हा पहिल्या महायुद्धानंतर तुर्कनं जर्मनीची आणि ऑस्ट्रियाच्या बाजूने जेव्हा युद्धात उतरले पहिल्या महायुद्धात, तेव्हा इतर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया यांनी काय केलं, यांच्यावर तह लादले आणि लक्षात ठेवा जे खलिफा पद होतं हे धोक्यात आलं. म्हणून भारतीय मुसलमानांनी पहिल्या महायुद्धानंतर बघा भारतीय मुस्लिम स्पेसिफिकली प्रश्न विचार, लक्षात ठेवा, संरक्षण देण्यासाठी ओटोमन साम्राज्यांना नेतृत्वाखाली कुणाच्या? शौकत अली आणि मोहम्मद अली. कोणती चळवळ? खिलाफत चळवळ. खिलाफत चळवळ. इथे एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, खिलाफत चळवळीला भारतामध्ये त्यावेळेसची समकालीन कंटेम्पररी मुवमेंट कोणती किंवा समकालीन चळवळ कोणती? आता आपला प्रश्न आहे, उत्तर मिळालं खिलाफत चळवळ. कार्यकाल पण माहित राहू द्या, 1919-20 दरम्यान सुरू झाली होती आणि ही 22 दरम्यान ही समाप्त झाली होती. याच दरम्यान कंटेम्पररी कोणती भारतामध्ये चळवळ सुरू झाली होती? स्पेसिफिक खिलाफत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं? आपला इथं प्रश्न येतो, लक्षात ठेवा. खिलाफत चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधीजी यांनी केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. कारण का? मुस्लिम चळवळ सुरू झाली होती पण खिलाफत चळवळीचं नेतृत्व करण्याचा मान सर्वांनी मिळून कुणाला दिला होता? महात्मा गांधीजी यांना दिला होता. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न. गुरुदेव हे प्रसिद्ध नावाने टिंबटिंब ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर हे उत्तर आहे स्पेसिफिक. रवींद्रनाथ टागोर हे गुरुदेव म्हणून ओळखले जातात. मित्रांनो, भारतामध्ये पहिला नोबेल पुरस्कार जर कुणाला मिळाला असेल तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना मिळाला. 1913. कादंबरी होती गीतांजली. कोणती कादंबरी? गीतांजली. शांती निकेतन जर तुम्ही नाव ऐकलं असेल, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य संपदा खूप जास्त आहे. काय? साहित्य संपदा खूप जास्त आहे आणि या रवींद्रनाथ टागोरांना काय गुरुदेव हे प्रसिद्ध नावाने ओळखलं जातं. याच्यानंतर पुढचा प्रश्न.
राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ टिंबटिंब वेद आहे. खालीलपैकी कोणता वेद आहे? बघा, राजाला त्याच्या राज्याचं व्यवस्थापन सामवेद म्हटलं, यजुर्वेद म्हटलं की यज्ञासंबंधीचा, लक्षात ठेवा. साम म्हटलं की संगीता संबंधीचा. आपल्याला ह्या स्पेसिफिक गोष्टी माहित पाहिजे. अथर्ववेद हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 10 मंडल 1024 सूक्त हे प्रश्न विचारलाय ऋग्वेदा संबंधीचा, सामवेदा संबंधी, यजुर्वेदा संबंधीचा. ठीक आहे, तर उत्तर काय? अथर्ववेद. व्यवस्थापना संबंधीचा मी परत प्रश्न विचारतो, इथं थोडा मॉडिफाय करतो प्रश्न. जादूटोणाविषयी संबंधीचा कोणता वेद आहे? त्याचं पण उत्तर अथर्ववेद आहे. भारतीय संगीता संबंधीचा कोणता वेद आहे? यज्ञासंबंधीची माहिती देणारा कोणता वेद आहे? पहिला वेद कोणता? वैदिक कालखंड कोणत्या कालखंड म्हणतात? पहिला 4 वेदापैकी कोणता वेद पहिल्यांदा लिहिला गेला? हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचं उत्तर ऋग्वेद. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अथर्ववेद. यानंतर पुढचा प्रश्न, 28 मे 1915 रोजी, गुरुवार 28 मे 1915 रोजी स्पेसिफिकली ह्याला तारीखेला प्रश्न म्हणजे डेटला फोकस करून प्रश्न विचारला वारासहित. 15 रोजी म्हैसूरच्या अंबाविलास पॅलेस मध्ये टिंबटिंब यांचे म्हैसूरचे महाराजा म्हणून राज्याभिषेक झाला. स्पेसिफिक म्हैसूर घराणं. बघा, म्हैसूर घराण्यासंबंधीचा आपल्याला जेव्हा मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहतो, विजयनगर साम्राज्यांच्या ऱ्हासानंतर बहामनी साम्राज्य, लक्षात ठेवा, विजयनगर साम्राज्य याच्या ऱ्हासानंतर एक नवीन घराणं तयार केलं, ज्याला आपण म्हणतो म्हैसूर घराणं. वाडियार, लक्षात ठेवा, त्यांचे वंशज यदुवीर वाडियार हे काय होते? आता 2015 त्यांना राज्याभिषेक झाला होता. हे पण दत्तक पुत्र आहेत. काय आहेत? दत्तक पुत्र आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न, बंगालमधील फोर्ट विलियमचे, बघा, प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? बंगालमधली प्रेसिडेन्सी विचारल्या. स्पेसिफिक जगा, मद्रास प्रेसिडेन्सी, बंगाल प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी, आणि ते नाव विचारले. बघा, फोर्ट विलियम किल्ला, फोर्ट विलियम किल्ला कुठं आहे? फोर्ट विलियम प्रेसिडेन्सी कुठं आहे? तर त्याचे पहिले स्पेसिफिक गव्हर्नर जनरल कोण? वॉरन हेस्टिंग का कॉर्नवालिस का लॉर्ड विलियम बेंटिंग का रॉबर्ट क्लाइव्ह? तर याचं उत्तर सरळ सरळ आहे रॉबर्ट क्लाइव्ह. कारण का वॉरन हेस्टिंगचा कालखंड, बघा, बंगालच्या प्रेसिडेन्सी गव्हर्नर जनरल म्हणतंय, मी म्हणतो रॉबर्ट क्लाइव्ह. याचं उत्तर येत नाही, कारण रॉबर्ट क्लाइव्ह हे गव्हर्नर होते, गव्हर्नर जनरल नव्हते. तर याचं उत्तर येतं वॉरन हेस्टिंग. काय येतं उत्तर? वॉरन हेस्टिंग. इथंच एक प्रश्न तयार होतो, बंगालचे पहिले गव्हर्नर, उत्तर द्या रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल, उत्तर द्या वॉरन हेस्टिंग. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, उत्तर द्या लॉर्ड विलियम बेंटिंग. आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय, तर उत्तर बदलतं लॉर्ड कॅनिंग. हे मित्रांनो लक्षात ठेवा. एकच प्रश्न, परंतु प्रश्न जेव्हा मॉडिफाय केला तेव्हा याचं उत्तर आपलं चुकतं. बघा, बंगालमधील प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल, उत्तर वॉरन हेस्टिंग. कार्यकाल पण माहित पाहिजे आपल्याला, कारण का वॉरन हेस्टिंग म्हटलं की 1772, काय पुस्तकात 73 ते 86, 72, 73 ते 86. रॉबर्ट क्लाइव्हचा 1757, लक्षात ठेवा, 2 वेळा भारतामध्ये आले होते, ते 60 आणि 65 मध्ये एकदा आले होते. लॉर्ड कॉर्नवालिसचा 1786 ते 93. लॉर्ड विलियम बेंटिंग 1828 ते 33. त्याच्यामुळं बंगालचा पहिला गव्हर्नर म्हटलं क्लाइव्ह, गव्हर्नर जनरल म्हटलं वॉरन हेस्टिंग, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणलं की लॉर्ड विलियम बेंटिंग, आणि पहिला व्हॉइसरॉय म्हणलं की लॉर्ड कॅनिंग. चला पुढचा प्रश्न, 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकारच्या व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेच्या विस्ताराचा अधिक भारतीयांचा समावेश करण्याबद्दल व भारतीयांना स्वतःचं संविधान तयार करण्यासाठी टिंबटिंब प्रस्ताव दिला. स्पेसिफिक 1940. मित्रांनो, याची थोडी पार्श्वभूमी लक्षात ठेवा. जगामध्ये यावेळेस दुसरं महायुद्ध चालू होतं आणि काँग्रेसच्या ज्या काही प्रादेशिक सरकार होते त्यांनी राजीनामा दिला होता, आणि काँग्रेसनं स्पेसिफिक भारतीयांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये विरोध केला होता. त्यावेळेस आपल्याला काय दिलं होतं? त्यांनी एक प्रस्ताव दिला होता. आता जर डेट माहित असेल, कॅबिनेट मिशन कधीचं होतं, ऑगस्ट ऑफर कधीच होतं, चर्चिल वोट आणि क्रिप्स मिशन म्हणलं की 1942चं उत्तर येतं. काय येतं? 1942. आणि कॅबिनेट मिशन म्हटलं की 1946. परंतु लक्षात ठेवा, हे चर्चिल वोट आपल्या संबंधी नव्हता, तर ऑगस्ट ऑफर ही 1940ची घोषणा होती. हा एक प्रस्ताव होता.
काय होता 1940 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा येऊ शकतो, क्रिप्स मिशनचा उद्देश काय? क्रिप्स मिशन मध्ये कोणाचे क्रिप्स कोण होते? सर स्टीफर्ड क्रिप्स भारतात कशा संबंधी आले होते? क्रिप्स मिशनचा प्रस्ताव काय होता? कॅबिनेट मिशन मध्ये, कॅबिनेट मिशन म्हणजे 3 लोक होते, हे 3 कोण व्यक्ती होते? आपल्या इथं पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, आयफेल टावर कोणत्या शतकात बांधले गेले? स्पेसिफिक केली. आयफेल टावर कोणत्या शतकात बांधले गेले? आताचं बांधकाम जर विचारलं आपल्या लक्षात ठेवा, 1887 ते 89 या कालखंड, 1887 ते 89. आता आपल्याला याचं उत्तर येतं बघा, 1801 ते 99 म्हणजे 19व्या शतक. याचं उत्तर आहे आपल्याला स्पेसिफिक 19व्या शतक, कारण का 1887 ते 89 मध्ये बांधलं गेलं. हे कोण्या ठिकाणी आयफेल टावर? पुढचा प्रश्न येऊ शकतो. आयफेल टावर हे फ्रान्स मध्ये आहे. काय आहे? फ्रान्स मध्ये आहे. याच्यानंतर पुढचं, वैदिक संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय टिंबटिंबमध्ये निर्धारित आहे. वर्ण, श्रेणी, ग्रामणी, श्रेष्ठी. स्पेसिफिक वैदिक कल्चर संबंधीचा प्रश्न आहे. वैदिक संस्कृती लोकांचा व्यवसाय मित्रांनो, वेद आणि वैदिक संस्कृती. आता वैदिक कालखंड, वैदिक संस्कृती म्हणलं 1500 BC ते 1000 BC हा ऋग्वेद कालखंड, 1000 BC ते 600 BC हा उत्तर वैदिक कालखंड आहे. यांचा स्पेसिफिक या घटकाला अनुसार विचारलेला प्रश्न आहे. यांचा वैदिक कालखंडामध्ये किंवा वैदिक संस्कृतीमध्ये लोकांचा व्यवसाय कसा निर्धारित होता? तर त्यावेळेस तुमच्या कर्मावर निर्धारित होता का वर्णावर निर्धारित होता? तर वर्णावर निर्धारित होता. कशावर? वर्णावर निर्धारित होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मणांचं काम, वैश्यांचं काम, शूद्रांचं काम, क्षत्रियांचं काम. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब मुघल साम्राज्याची स्थापना केली. बघा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण म्हणून विचारलंय मित्रांनो. 2 गोष्टी माहिती पाहिजे. मुघल साम्राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1526 ला झाली. मग आता प्रश्न येतो, याच्या अगोदर काय होतं? तर दिल्ली सल्तनत होती. दिल्ली सल्तनत. इथं दुसरा एक प्रश्न तयार होतो, दिल्ली सल्तनतचा शेवट केव्हा झाला? 1526 ला. स्थापना केव्हा झाली? 1206 म्हणजे 1206 ला. याच्यामध्ये 5 घराण्यांनी सत्ता केली, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मामलक घराणं, दुसरं खिलजी घराणं, तुगलक घराणं, सय्यद घराणं, लोधी घराणं. शेवटचा इब्राहिम लोधी. पानिपतचं पहिलं युद्ध 1526 ला. इब्राहिम लोधीचा पराभव, दिल्ली सल्तनतची समाप्ती आणि भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना बाबरांनी काय केली होती? स्थापना केली होती. बाबरांचा मुलगा हिमायू, लक्षात ठेवा, 1630 ला बाबरांचा मृत्यू. त्यानंतर हिमायूचा कालखंड, हिमायूनंतर हिमायूचा मुलगा अकबर. आणि हे इब्राहिम लोधी हे उत्तर येऊ शकत नाही, कारण का त्यांचा पराभव झाला होता. ते कुणाचे? लोधी घराणं म्हणजे दिल्ली सल्तनतचे बादशाह होते, सुलतान होते. पुढचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची संस्थापक म्हणून खालीलपैकी कोण व्यक्ती आहे? राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक. स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवा, कन्फ्यूज करू शकतो. कारण का राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसचे संस्थापक. चला, आपल्याला इथं प्रश्न येतो, 28 डिसेंबर 1885 ला मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये काय झालं? इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. संस्थापक विचारले, एकूण 72 सदस्य सहभागी होते. सगळ्यात जास्त बॉम्बे प्रांतामधली व्यक्ती होते. एओ ह्यूम, ॲलन ॲक्टम ह्यूम. काय होता? हा एक्स सिव्हिल सर्वंट होता, रिटायर्ड सिव्हिल सर्वंट होता. भारतामध्ये शिमला या ठिकाणी राहत होता. भारतीय 1857च्या उठावासारखा भविष्यामध्ये उठाव होऊ नये म्हणून असा त्यांच्यावर आरोप केला जातो, किंवा असं म्हटलं जातं, भारतीयांना सनदशीर मार्गाने आपला काय म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी काय केली? काँग्रेसची स्थापना केली. म्हणून ॲलन ॲक्टम हे पहिले व्यक्ती, दादाभाई नौरोजी हे दुसरे व्यक्ती, दीनदयाळ वँच हे तिसरे व्यक्ती. म्हणून अ, ब, क तिन्ही पर्याय बरोबर आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न, ज्या दिवशी बघा इंडियन नॅशनल काँग्रेसचे स्वातंत्र्य दिन टिंबटिंब घोषित केला, तर त्याच दिवशी स्वातंत्र्य जाहीरनामा देखील अधिकृत जनतेसमोर आला. इंडियन नॅशनल काँग्रेस मित्रांनो, हे काँग्रेसच्या अधिवेशनासंबंधीचा प्रश्न आहे. अधिवेशन 1885 ते 1948 पर्यंत जे अधिवेशन झालं त्याच्या संबंधीचा प्रश्न आहे. खरं तर 1929 लाहोरला, ज्याला आपण म्हणतो लाहोर, रावी नदीच्या काठी जे अधिवेशन झालं, पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. यावेळेस लक्षात ठेवा, एक डेडलाईन देण्यात आली होती, परंतु ही डेडलाईन मान्य केली गेली नाही. आणि 26 जानेवारी 1930 हा लक्षात ठेवा काय जाहीरनामा अधिकृतपणे घोषित करण्यात आला. आणि 26 जानेवारी 1930 हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून पण आपण साजरा करतो. याच्यानंतर गोंडवानाची राणी टिंबटिंब होती. चांद बीबी नाही, रॉंग.
राणी पद्मावती रॉंग. राणी दुर्गावती यस. नूरजहान नाही, मुघलांची होती. त्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे. चांद बेबी अहमदनगर, राणी पद्मावती राजस्थान मधलं. त्यामुळे हा तुम्हाला स्पेसिफिक व्यक्ती महिलांना फोकस करून विचारलेला हा प्रश्न. राणी दुर्गावती गोंडवाना. काय? राणी दुर्गावती गोंडवाना लक्षात ठेवा. दलपत शाह यांची ती काय होती? पत्नी होत्या. ठीक आहे. 1524 ते 64 हा त्यांचा कालखंड आहे राणी दुर्गावती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 1919 मध्ये इंग्लंडच्या संसदेचा हा टिंबटिंब अधिनियम होता. यामार्फत भारत सरकारमधील भारतीयांचा सहभाग वाढवण्यात आला. जरा थोडा प्रश्न समजून घ्या, कन्फ्यूज करू शकतं. जर तुम्हाला कायद्याचे वर्ष माहित असतील तर याचं उत्तर दो. भारत संसदीय कायदा, इंडियन पार्लमेंटरी ऍक्ट, मॉन्टेगो चेम्सफर्ड ऍक्ट, इम्पेरियल ऍक्ट ऑफ इंडिया आणि भारत सरकार कायदा. स्पेसिफिक त्यावेळेसचे गव्हर्नर जनरल जर माहित पाहिजे, व्हाईसराय माहित पाहिजे, भारत सचिव माहित पाहिजे, तरच याचं उत्तर आपण देऊ शकतो. कारण का चेम्सफोर्ड हे व्हाईसराय होते, गव्हर्नर ऑफ व्हाईसराय. मॉन्टेगो हे सचिव होते, भारत सचिव. यांच्याच रेफरन्समुळे हे कायदा पास झाला. भारत सरकार कायदा 1919, त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. याच्यामध्ये पहिल्यांदा भारतीयांना सहभाग करून घेण्यासाठी याच्यामध्ये हे दिलं होतं. प्रांतामध्ये शासन स्थापन, दुहेरी शासन आलं होतं. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचं नाव काय? मित्रांनो, थोडा प्रश्न धार्मिक गोष्टी संबंधीचा आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. तारण दल, खालसा दल, बुद्ध दल आणि गुरुदल. स्पेसिफिक व्यक्तीला फोकस करून विचारलेला प्रश्न आहे. उत्तर आहे खालसा दल, किंवा आपण त्याला खालसा म्हणूया, पण याचे थोडा विस्तार वेगळा आहे. स्पेसिफिक समजून घ्या. एक अकाल सेना होती. काय? अकाल सेना. आपल्याला उत्तर आपल्याला नक्कीच फायदा करून देईल. थोडं समजून घ्या. अकाल सेना हे 1606 ते 1699 पर्यंत होती. 1606 ते 1699 पर्यंत. स्पेसिफिक व्यक्तीचं नाव माहित राहू द्या. गुरु हरगोविंद यांनी स्थापन केली होती. गुरु हरगोविंद. हे होमवर्क लिहूनच घ्या, आपल्याला त्याचं नक्कीच काम होईल, कामाला येईल. अकाल सेनानंतर खालसा फौजाची स्थापना झाली. काय? खालसा फौज. खालसा फौज. खालसा फौज. आणि खालसा फौज कधी आली? 1699 ते 1730. म्हणजे स्पेसिफिक अकाल सेनेनंतर काय आलं? खालसा फौज 1730 ला आली. कधी? स्पेसिफिक 1730 ला आली. यानंतर पुढचं दल खालसा. अकाल फौज नंतर काय आलं? पुन्हा दल खालसा. आणि आता आपलं उत्तर येईल दल खालसा. ठीक आहे. दल खालसाची स्थापना 1730 ते 1799 हा कालखंड आहे. याच्यामध्ये स्पेसिफिक व्यक्ती गुरु गोविंद सिंग. काय? गुरु गोविंद सिंग. आपल्याला आता इथं क्लिअर होईल, गुरु गोविंद सिंग. ठीक आहे. म्हणजे दल खालसा किंवा खालसा दलाचं आपलं उत्तर आलं. अकाल सेनेनंतर खालसा फौज, खालसा फौज दल खालसा. यानंतर दल खालसा नंतर पण शीख खालसा सेना. काय? शीख खालसा सेना. खालसा सेना. हे स्पेसिफिक नावं माहित राहू द्या. 1799 ते 1849 पर्यंत. यानंतर यांचे आणखीन बरेच ब्रांचेस होतात. उदाहरणामध्ये अकाल निहंग. लक्षात ठेवा. जे तारण दल किंवा बुद्ध दल आहे ह्याच्यावर पण आपला प्रश्न येऊ शकतो. ऍक्च्युली ते खालसा दलाच्या शाखा होत्या. ठीक आहे. म्हणजे खालसा फौज, अकाल सेना, दल खालसा आणि शीख खालसा सेना हे एका प्रश्नामुळे आपल्याला चारीची माहिती मिळाली. संबंधित व्यक्ती पाठ करा. इथं फक्त लिहा कपूर सिंह, म्हणजे इथं आपल्याला कन्फ्यूज करू शकतं. म्हणजे हरगोविंद यांनी कोणती स्थापन केली? खालसा फौज कोण स्थापन केली? गुरु गोविंद सिंगांनी कोणती सेना स्थापन केली? याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. चाणक्य कौटिल्य हे टिंबटिंबचे सल्लागार होते. चाणक्य बघा तक्षशिलाचा आचार्य होता. तक्षशिला म्हणजे आजच्या पाकिस्तान मधलं हे प्राचीन भारतातलं विद्यापीठ आहे. नालंदा, तक्षशिला. त्यापैकी नालंदा हे बिहारमध्ये येतं, तर तक्षशिला हे पाकिस्तानमध्ये येतं. तक्षशिलेचा एक आचार्य होता, त्यांचं नाव चाणक्य, विष्णुगुप्त, कौटिल्य. ठीक आहे. पुस्तक कोणतं? अर्थशास्त्र. त्यांनी काय केलं? हे कुणाचे सल्लागार होते? तर चंद्रगुप्त मौर्याचे सल्लागार होते. कुणाचे सल्लागार होते? चंद्रगुप्त मौर्याचे सल्लागार होते. 375 ते बघा ते 288 हा त्यांचा कालखंड आहे. कुणाचा? चाणक्याचा. 375 ते 288. स्पेसिफिक लक्षात ठेवा. हाच चंद्रगुप्त मौर्याचा कालखंड आहे का ज्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली? चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, नंतर बिंबिसार का? बिंदुसार, नंतर सम्राट अशोक.
चंद्रगुप्त मौर्याचे कोण होते सल्लागार? चाणक्य होते. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्य म्हटलं त्यांच्यावर एक प्रश्न येतो, त्यांनी प्राणत्याग कोणत्या विधीने केला? लक्षात ठेवा, मी जे शब्द बोलतोय हा इतिहासामधलं अनालिटिकल विश्लेषण आहे, याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. याच्यानंतर बघा महत्वाचं, सल्लागार होते कुणाचे? चंद्रगुप्त मौर्याचे. बरोबर. कोण? चाणक्य. चाणक्यच्या नावावर पण प्रश्न आहे, त्यांचं दुसरं टोपण नाव काय, त्यांचं पुस्तक कोणतं, विष्णुगुप्त कोणाला म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आलं? भारत छोडो आंदोलन स्पेसिफिक डेट विचारल्या, 1942 हे उत्तर आहे. भारत छोडो 8 ऑगस्ट 1942 ला आजचं आझाद मैदान, त्यावेळेचं ग्वालिया टँक या ठिकाणी महात्मा गांधीजींनी घोषणा केली, करा किंवा मरा, डू ऑर डाय. ठीक आहे. यानंतर भारतामध्ये चले जाव चळवळ सुरू झाली. कोणतं? चले जाव, क्विट इंडिया मुवमेंट 1942 मुंबई. त्याच्यानंतर 9 ऑगस्ट 1942 ला धरपकड सुरू झाली आणि बरेच क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक काय झाले? भूमिगत झाले, म्हणून याला भूमिगत चळवळ पण म्हणतात. बरोबर आहे. यावेळेस काय 1942 जे चले जाव चळवळ होती, इथं एक गुप्त रेडिओ पण सुरुवात करण्यात आला होता. त्याच्यानंतर 1941 वैयक्तिक सत्याग्रह, 1939 काँग्रेसच्या सरकारनं राजीनामा, 1937 आपला स्पेसिफिक पंडित जवाहरलाल नेहरू कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? फैजपूर कुठं झालं, लखनौ कुठं झालं, ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कोणतं? स्पेसिफिक डेट माहीत पाहिजे, त्या घटना माहीत पाहिजे. खालीलपैकी कोणत्या रवींद्रनाथ टागोरांची रचना नाही? रवींद्रनाथ टागोरांचं गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांची रचना विचारलेली आहे. कोणती रचना नाही? स्पेसिफिक पुस्तक विचारले, कोणती रचना नाही? तर चितो जेठा भाई शून्य, म्हणजे जिथे मनामध्ये कुठले भय नाही, ही त्यांची रचना नाही. ठीक आहे. याच्यानंतर कदम कदम बढाते जाय, बांगलादेशातील राष्ट्रगीत असलेला अमर सोनार बांगला, एकाला चला रे. आता ह्याच्यात आपलं उत्तर लिहायचं स्पेसिफिक, कोणती रचना नाही? तर माझं वैयक्तिक मग लक्षात ठेवा, आपण म्हणतो 1971 ला पूर्व पाकिस्तान, ज्याला आपण आज बांगलादेश म्हणतो, जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा रवींद्रनाथ टागोरांचं एक गीत, जे एकमेव व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर यांचं गीत, जे आपल्या भारताचं पण राष्ट्रगीत आहे, कोणतं? जनगण मन, आणि बांगलादेशचं पण आहे अमार सोनार बांगला. त्यामुळं तिसरा पर्याय बरोबर आहे. चिता जेठ भाई शून्य हे पण बरोबर आहे. एकला चलावर हे पण बरोबर आहे. कदम कदम बढाते जा हे त्यांचं लिखाण नाही, कारण का हे रामसिंह ठाकूर यांचं लिखाण आहे. कुणाचं आहे? स्पेसिफिक रामसिंह ठाकूर. नाही म्हणून विचारले, प्रश्नाचं उत्तर लिहा. रामसिंह ठाकूर यांचं कदम कदम बढाए जा हे त्यांचं लिखाण आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे शीख धर्माचे संस्थापक व शिखांचे पहिले गुरु. गुरु गोविंद सिंग मित्रांनो हे 10वे गुरु होते. गुरु नानक हे पहिले गुरु होते. गुरु अंगद, स्पेसिफिक लक्षात ठेवा, व्यक्तीला फोकस केले. गुरु अमरदास, हे 10 गुरूंचा जर क्रम माहित असेल तर आपल्याला कसाही प्रश्न उद्या प्रश्न असा येऊ शकतो. गोल्डन टेम्पल, ज्याला आपण सुवर्ण मंदिर म्हणतो, अमृतसर शहरामध्ये आहे. हे सुवर्ण मंदिर किंवा अमृतसर शहराची स्थापना कोणी केली? सुवर्ण मंदिर केव्हा बांधलं गेलं? हे पण प्रश्न येऊ शकतात. म्हणून गुरु नानक हे स्पेसिफिक याचं उत्तर आहे. 1469 ते 1539 हा गुरु नानकांचा कालखंड आहे. 1469 ते 1539. मित्रांनो, तुम्हाला जर असा प्रश्न आला शीख धर्माची स्थापना केव्हा झाली, तर शतक सांगा. 15व्या शतकामध्ये झाली. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा हे प्रसिद्ध टिंबटिंब होते, कुठले होते विचारले? फ्रेंच होते का, पोर्तुगीज होते का, ब्रिटिश का, ऑस्ट्रेलियन? याचं उत्तर आहे पोर्तुगीज होते. 1498 ला हे भारतामध्ये आले होते. टोटल 3 वेळा भारतात आले. किती? 1498 ला पहिल्यांदा, त्याच्यानंतर 1501 ला आणि 1524 ला. ज्यावेळेस 1524 ला त्यावेळेस ते बिमार पडले आणि कोचीन या ठिकाणी त्यांचं निधन झालं. पोर्तुगीजचं ते काय होते? नाविक होते, ज्याला आपण भारताचा शोध लावला म्हणतो, वास्को द गामा. इथे एक प्रश्न येतो आपल्याला, परकीय सत्ता किंवा ज्या युरोपियन कंपनी आल्या त्याच्यामध्ये पहिली कंपनी कोणती आली? तर पोर्तुगीज आली. कारण का वास्को द गामाने आफ्रिका खंडाला, जे केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतामध्ये आले होते, म्हणून यांना भारताचा शोध लावला असे म्हणतात. कारण का भारत पहिला नव्हता का? होता, पण नाविक मार्गाने आले आणि त्यांनी काय केलं? युरोपमध्ये सामान घेऊन गेले आणि भारत जे सोने की चिडिया होती, लक्षात ठेवा, जे 16व्या शतकापासून लुटलं, ते आपल्याला काय केलं? त्यांनी लूट करून गेले. पुढचा प्रश्न, खालील बाबींचा सर्वात, लक्षात ठेवा, बाबींची सर्वात सुरुवातीपासून घडलेली घटनाचा मांडणी करा.
कॅबिनेट मिशन, ऑगस्ट ऑफर, भारताचे स्वातंत्र्य आणि संविधान सभेची निवडणूक. स्पेसिफिक तारीख विचारले. ऑगस्ट ऑफर मी आताच बोललो होतो 1940. कॅबिनेट मिशन 1946. लक्षात ठेवा, कॅबिनेट मिशन 1946. फक्त डेट माहित राहू द्या. मार्च 1900 मंथ माहित राहू द्या. 46. भारत स्वातंत्र्य 1947, कारण काय हा कायदाच होता. आणि संविधान सभेची निवडणूक 1946, परंतु स्पेसिफिक डेट आहे डिसेंबर 1946. म्हणून ए बी डी आणि सी, ए बी डी आणि सी. तर याचं उत्तर येतं 2 नंबरचं अ ब ड आणि क. ठीक आहे, कालक्रमानुसार विचारलेला हा प्रश्न आहे. पुढचा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? याचं उत्तर आहे सी राजगोपालाचारी. मी फक्त क्वेश्चन मार्क करतो आणि तुम्हाला स्पष्टीकरण देतो. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? मी विचारेल भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? त्याचंही उत्तर सी राजगोपालाचारीच आहे. शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल ब्रिटिश कोण? व्हाईसराय कोण म्हटलं तर माउंटबॅटन येईल. भारताचे पहिले गव्हर्नर म्हटलं तर माउंटबॅटन येईल. पण लक्षात ठेवा, स्पेसिफिक शब्द विचारले. भारतीय व्यक्ती, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. भारताचा भारतीय शेवटचा गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. वाक्यामध्ये फक्त स्पेसिफिक फरक माहित पाहिजे आपल्याला. लॉर्ड माउंटबॅटन हे 15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948 पर्यंत होते. 15 ऑगस्ट 1947 बघा, लक्षात ठेवा. ते स्पेसिफिक डेट आहे 21 जून 1948. याच्यानंतर सी राजगोपालाचारी यांचा कालखंड होतो 21 जून 1948 ते 26 जानेवारी 1950. हा त्यांचा कालखंड आहे. यानंतर काय होतं? निवडणुका होतात. आणि कोण होतं पहिले राष्ट्रपती? कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? स्पेसिफिक विचारलेला हा प्रश्न आहे. राजगड ही पहिली राजधानी होती. जवळपास किती वर्ष राजधानी होती? 26 वर्ष ही पहिली राजधानी, बघा लक्षात ठेवा, राजधानी होती. त्यानंतर राजा राम मोहन राय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नरला पाठिंबा दिला होता? सती प्रथा म्हणलं की 1829, व्यक्ती म्हटलं की राजाराम मोहन राय. त्यावेळेसचा भारताचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड विलियम बेंटिंग. ठीक आहे, लॉर्ड विलियम बेंटिंग होते. बरोबर, त्यांनी सपोर्ट केला होता. 4 डिसेंबर 1829 ला सतीचा कायदा बंगाल प्रांतामध्ये लागू झाला. आणि 1830 ला बॉम्बे आणि मद्रासमध्ये सतीच्या प्रथा बंद व्हावी म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणी काम केलं होतं? जगन्नाथ शंकर सेठ. आपल्याला हा प्रश्न माहित राहू द्या, कारण का जर प्रश्न राजाराम मोहन राय यांच्यावर विचारला असेल तर महाराष्ट्र संबंधी असाही प्रश्न येऊ शकतो. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, जगातील सर्वात जुने संग्रहालय टिंबटिंब शहराच्या उत्खननामध्ये सापडलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे ऊर या शहरामध्ये काय संग्रहालय सापडलेलं आहे. आताच छत्रपती शिवाजी म्युझियमवर मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. आज प्रश्न आला होता अंबाविलास पॅलेस. ठीक आहे, साहित्य संबंधीचा रायगडावर प्रश्न आलाय, राजगडावर पण प्रश्न आलाय. आपल्याला ह्या बेसिक गोष्टी एक क्ल्यू देऊन जातात भविष्यातील एक्झामला. काय डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कला, साहित्य, वास्तुकला, स्थापत्यकला याच्यावर प्रश्न आणि व्यक्ती यांच्या अनुसरण प्रश्न येतात. फक्त लक्षात ठेवा, भारताचा इतिहास जरी नाव असलं तरी स्पेसिफिक महाराष्ट्र इतिहासावर जास्त प्रश्न आहेत. आपलं सिरीज हे कंटिन्यू राहील. काय करा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा चॅनल सबस्क्राईब करा, ॲप डाउनलोड करा आणि नोटिफिकेशनसाठी आमचं बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद, भेटूया पुन्हा.